नमस्कार प्रेक्षक हो, ठरलं तर मग या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता आपण असं पाहणार आहोत. आता सायली, अर्जुन आणि चैतन्य त्यांना कोर्टातर्फे 1 दिवस मिळालेला असतो पुरावे शोधण्यासाठी. त्यामुळे ते आता आश्रमात आलेले असतात. त्यावेळेला आता सायली मधुकाकांची जी मिसेस असते, म्हणजे मधुकाकांची बायको असते, तिचा फोटो तिथे असतो. ते फोटो हातात घेऊन सायली रडत असते, म्हणत असते फोटोकडे बघून की काकी, तुमचं निराधार मुलांनी हसत खेळत वाढावं ह्या आश्रमामध्ये, असं तुमचं स्वप्न होतं ना, आणि आता ते स्वप्न वाचवण्यासाठी ना मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. प्लीज मला आशीर्वाद द्या, तरच मी तुमचं स्वप्न वाचवू शकेल, असं म्हणून सायली आता खूप भावूक झालेली असते, ती रडत असते. इकडे मात्र चैतन्य आणि अर्जुन पुरावे शोधत असतात. त्यावेळेला अर्जुनचं अचानक लक्ष सायलीकडे जाते. आता सायली रडत असते हे पाहून अर्जुन मनातच असा विचार करतो की मला हा मिसेस सायलींचा त्रास ना कमी करता आलाच पाहिजे, त्यांना नाही त्यांचं घर मिळालंच पाहिजे. तर आता चैतन्य अर्जुन जवळ येतो, म्हणतो अर्जुन, मी बाहेर गार्डनमध्ये चेक करतो, तू इथे. तर आता अर्जुनचं काही लक्ष नसतं, अर्जुन सायलीकडेच पाहत असतो. तर आता चैतन्य त्याला हू करून खुणवतो आणि अर्जुन जागावतो. तर चैतन्य म्हणतो, अरे तू आता प्रेमापुढे कामही विसरायला लागलायस का? तर आता अर्जुन म्हणतो की शांत राहा ना, बघ ना त्यांची अवस्था कशी झाली आहे. तर चैतन्य म्हणत असतो की अरे त्यांची अवस्था सुधारावी म्हणूनच चाललंय ना हे सर्व. आपल्याकडे जो वेळ आहे ना तो सत्कारणी लावू, नंतर उगाच वेळ वाया नको घालवायला. मी बाहेर गार्डनमध्ये बघतो, तुम्ही इथे शोधाशोध करा, असं म्हणून चैतन्य आता तिथून निघून जातो. यानंतर अर्जुन सायलीजवळ येतो. अर्जुन सायलीजवळ आल्यानंतर सायलीला म्हणत असतो, बोलत असतो की तुमच्या मनाची अवस्था कळते मला मिसेस सायली, परंतु आता आपल्याला कामावर फोकस द्यायला हवा ना, कारण हे घर जे तुम्हाला माहिती आहे ना असं कोणालाच माहिती नाही. त्यामुळे तुम्ही काम करता का, मधुभाऊंच्या रूमपासून तुम्ही सुरुवात करता का? कारण विलासर मधुभाऊंचं भांडण त्यांच्याच रूममध्ये झालं होतं. मग त्या जागी तुम्हाला अनोळखी आणि काही विचित्र दिसलं ना तर पटकन बोलवा मला. तर आता सायली मानेने होकार देते अर्जुनला आणि मधुभाऊंच्या रूममध्ये निघून जाते. आता झपाट्याने अर्जुन आणि सायलीची आश्रमामध्ये पुरावे शोधण्यासाठी धडपड सुरू असते. तिकडे अर्जुन पण पुरावे शोधण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने शोधत असतो. तर इकडे सायलीसुद्धा मधुभाऊंच्या रूममध्ये शोधाशोध करत असते. तर किचन, बेडरूम, प्रत्येक रूम दोघं शोधाशोध करत असतात. तर आता इकडे अर्जुन आवाज देतो, मिसेस सायली काय सापडलं का तुम्हाला? तर सायली म्हणते, हो शोधते मी. आता दोघंही खूप शोधाशोध करत असतात, परंतु त्यांना काही पुरावा मिळालेला नसतो आतापर्यंत. तर आता इकडे सायली मनातच असा विचार करते, निर्धार करते की सायली ही वेळ आता ढासळून जाण्याची नाहीये, खूप वेळ कमी आहे हातात, त्यामुळे पटकन आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, असं म्हणून सायली पुन्हा शोधाशोध चालू करते. तर आता तेवढ्या तिथे चैतन्य येतो अर्जुन जवळ. चैतन्य अर्जुनला विचारतो, काय सापडला का? तर अर्जुन म्हणतो की नाही, शोधतोय, तर काहीच अजून क्ल्यू सापडला नाही. तर आता चैतन्य म्हणतो की मला सुद्धा काहीच सापडत नाहीये, मी गार्डनमध्ये शोधलं, बॅक साईडला शोधलं, तर काही सुद्धा संशयास्पद सापडलेलं नाही. अर्जुन सुद्धा तेच बोलतो की मला सुद्धा काही सापडलं नाही आणि आतमध्ये मिसेस सायलींना सुद्धा काही सापडलेलं नाही. तर आता चैतन्य म्हणत असतो, आपल्याला मिळालेला एक्स्ट्रा दिवस वाया जाईल का? तर आता अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीतरी केलं पाहिजे आणि मला सुद्धा काही कळेना झालंय की कुठे शोधायचं आणि काय सापडेल आपल्याला. तर तिकडे अर्जुन म्हणतो की आपण ना एक काम करूया, ज्या जागी मर्डर झाला होता ना ती जागा आपण अगदी बारकाईने शोधू. तर आता इकडे चैतन्य म्हणत असतो, मला तर असं आशा सगळी संपल्यासारखी वाटत आहे, मूर्ख ठरलो रे अर्जुन आपण. तर अर्जुन म्हणतो, नाही चैतन्य, आपल्याला निगेटिव्ह होऊन नाही चालणार, काही ना काहीतरी नक्कीच सापडेल, तू शोध आणि मी पण बघतो, असं म्हणून अर्जुन आता शोधाशोध चालू करायला निघून जातो. यानंतर अर्जुन एका रूममध्ये येतो, म्हणतो मी काहीतरी मिस करतोय, असं म्हणून आता विचार करून पुन्हा शोधाशोध चालू करतो. इकडे चैतन्य सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर ही रूम शोधत असताना अर्जुनला बेडच्या खाली काहीतरी दिसते. लगेच तो चैतन्याला आवाज देतो. चैतन्य तिथे येतो. लगेच अर्जुन म्हणतो की बेड साईडला घे. आता अर्जुन दाखवत असतो चैतन्याला, इथे बघ काहीतरी शाईन करते, चमकते. चैतन्य म्हणतो, हो काहीतरी चमकते रे. यानंतर अर्जुन तिथे काढण्याचा प्रयत्न करतो आणि लगेच अर्जुन सायलीला आवाज देतो, मिसेस सायली इकडे या ना. यानंतर सायली जवळ आल्यानंतर सायलीला म्हणतो, तुमची एक हेअरपिन द्या. यानंतर सायली हेअरपिन देते आणि त्या हेअरपिनने अर्जुन काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुनला तिथे काहीतरी चमकतंय असं दिसलेलं असते. नंतर अर्जुन ते हेअरपिनने काढतो आणि एक तुकडा सापडतो अर्जुनला. नंतर तो अर्जुन तुकडा हातात घेतो आणि चैतन्य म्हणतो, काय आहे नक्की? अर्जुन म्हणतो की मलाही कळत नाहीये की काय आहे. नंतर चैतन्य हातात घेतो आणि चैतन्य म्हणतो, हा एक कसा तर तुकडा दिसतोय, एक शूजचा गोल्डन तुकडा दिसतोय. तर सायली सुद्धा हे पाहत असते. यानंतर अर्जुन म्हणतो की ह्याच्यावर डायमंड्स आहेत, नक्कीच हे लेडीज आयटमचा तुकडा आहे. तर अर्जुन विचारतो, तुमच्या पर्सला असं काही लागलेलं असतं का? तर सायली म्हणते, नाही हो, आमच्या पर्सला असं काही नसतं. तर आता अर्जुन म्हणतो की हे जुना दिसतोय, त्यामुळे आश्रमात राहिलेला असतानाचा असू शकतो, त्यावेळी त्यानंतर पोलिसांशिवाय इथं कोणीच आलं नाही. तर आता इकडे सायली म्हणत असते, सायलीने हातात घेतलेला असतो तो तुकडा आणि सायली म्हणते की हा तर सोन्याचा तुकडा आहे, हा तर कोणाच्या तर दागिन्याचा असू शकतो, आश्रमात असं सोन्याच्या दागिन्याचा तुकडा असणं शक्यच नाही. तर लगेच चैतन्य म्हणतो, वहिनी आश्रमात ना बऱ्याच बायका होत्या ना, तुम्ही होता, कुसुमताई होत्या,
होत्या, काकू होत्या, त्यांच्यापैकी कोणाचा तरी असू शकतो. सायली म्हणते अहो आश्रमात हातातोंडाची मारामारी असायची, सोन्याचे दागिने कोण घालणार आहे इथे? कोणाकडे एखाद्याचं कानातलं असायचं किंवा कोणाकडे एखादी चेन असायची, परंतु हा कानातल्याचा तुकडा वाटतच नाही. तर अर्जुन म्हणतो अजिबात नाही, हा चेनचा पण तुकडा नाही, हा कोणत्या तरी महागड्या दागिन्याचा तुकडा आहे हे नक्की. त्यावरती लगेच सायली म्हणते परंतु 100% हा आश्रमापैकी कुणाचा नाही. तर आता अर्जुन म्हणतो एनिवेज आपण हा एव्हिडन्स बॉक्समध्ये तुकडा ठेवून देऊ आणि आणखी काहीतरी शोधू, आपल्याला आणखी काही मिळतंय का. त्यानंतर अर्जुन तो सोन्याचा तुकडा एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवून देतो आणि अर्जुन म्हणतो की आणखी आपण शोधू, आपल्याला आणखी काही मिळत आहे का. त्यानंतर पुन्हा अर्जुन, चैतन्य आणि सायली पुन्हा शोधाशोध चालू करतात, आणखी काही पुरावा मिळतोय का ह्यासाठी प्रयत्न करत असतात. तर आता इकडे आश्रमाच्या बाहेर पोलीस वाट बघत असतात आणि पोलिसांचा पण बंदोबस्त असतो बाहेर. आणि इकडे आत आश्रमामध्ये अर्जुन, सायली आणि चैतन्य पूर्ण शोधण्याचा प्रयत्न करत असतात. सायली सुद्धा किचनमध्ये प्रत्येक भांड शोधत असते, अर्जुन सुद्धा प्रत्येक कपाट शोधून काढत असतो. सायली, चैतन्य जे काही मिळेल ते एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवत असतात, जे काही त्यांना सापडेल ते प्रत्येक पुरावे एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवत असतात. तर आता इकडे सुभेदारांचा सीन दाखवला आहे. पूर्णाजी म्हणत असते की आज प्रतिमा बरोबर कॉफी पिताना अगदी पूर्वीचे दिवस आठवले. काय ग प्रतिमा, तुला आठवत आहे का लग्नानंतर तू जेव्हा घरी यायचीस त्यावेळेला आपण सगळेजण असेच कॉफी पीत बसायचो. आता कल्पना सुद्धा म्हणत असते पूर्णाई तुम्हाला आठवते का आपण प्रतिमाला किती चिडवायचो. प्रतिमा सतत माहेरी असते, याचा अर्थ रवी भाऊजी तिला नक्कीच त्रास देत असणार. आता अश्विन म्हणत असतो रविराज काका प्रतिमा त्याला छळणार, शक्यच नाही असं म्हणून आता प्रतिमाला खूप खेचायची चाललेली असते त्यांची. असं म्हणून सगळेजण हसत असतात. त्यावेळेला पूर्णाजी म्हणते प्रतिमा लग्नानंतर मी आधी तुला प्रश्न विचारायची, तोच प्रश्न मी तुला आज विचारते, त्या घरी तुला कसला त्रास नाही ना ग. प्रतिमा म्हणते नाही रविराज आहेत ना. आता हे पाहिल बोलल्यानंतर तन्वी अगदीच रागाने तिच्याकडे पाहत असते. लगेच पूर्णाजी म्हणतात अरे त्यावेळेला पण तू हेच उत्तर द्यायचीस. अस्मिता म्हणत असते मला ना वाटतंय रविराज काका खूप रोमॅन्टिक असणार आहे आणि तेव्हापेक्षा आत्ता प्रतिमात्यावर ते जास्त प्रेम करत असणार आहेत. लगेच अश्विन म्हणतो ऑफकोर्स करणारच, प्रतिमात्याची किती वर्ष वाट बघितले त्यांनी. प्रिया म्हणते मी पण आईवर खूप प्रेम करते म्हणून तर तिला माझाही आधार वाटतो. हो ना आई, असं प्रतिमाला विचारते. लगेच प्रतिमा विषय चेंज करते म्हणते सायलीला उशीर होईल का. लगेच कल्पना म्हणते हो असं वाटतंय, तरी आश्रमात काय चाललं असेल कुणास ठाऊक. लगेच पूर्णाजी म्हणतात देव त्यांच्या कामामध्ये कोणतंही विघ्न येऊन देणार नाहीत ना याची खात्री आहे मला बाई. तर ती लगेच प्रतिमा म्हणते मी वर जाऊ. तर लगेच पूर्णाजी म्हणतात जा ना, घर तुझंच आहे, जा तू नविंदाच जा. लगेच प्रिया म्हणते चल आई मी पण येते तुझ्यासोबत, पायऱ्या चढताना जर काही त्रास झाला ना तुझ्यासोबत कोणीतरी असायला हवं ना. लगेच प्रतिमा तिला खानाखुणा करून म्हणते की नको मी जाईल. लगेच अस्मिता म्हणते की अगं तन्वी किती काळजी घेते तुझी, येऊ दे की तिला, चल मी घेऊन जाते असे प्रिया म्हणते आणि दोघे आता निघून जातात तिथून. तर तिकडे सायलीची शोधाशोध चालू असते. सायली पुरावे शोधत असताना तिथे एका रूममध्ये तिला काहीतरी दिसते. लगेच ती तिथं दरवाजाच्या इथं येते आणि ते बघण्याचा प्रयत्न करते. तिथं काहीतरी अडकलेलं असतं. लगेच सायली अर्जुनला बोलवते. लगेच अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात. लगेच सायली म्हणते अर्जुन सर इथं काहीतरी अडकलेले दिसत आहे. तर मग अर्जुन ते काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर अर्जुन हेअरपिननं ते काढण्याचा प्रयत्न करतो. चैतन्य बॅटरी दाखवत असतो आणि अर्जुन हळूवार हाताने अगदी बारकाईने त्यातून काहीतरी ते हेअरपिनने वरती काढतो. तर एक कसलं तरी कार्ड असते. तर आता एक व्हिजिटिंग कार्ड असतं. चैतन्य म्हणतो व्हिजिटिंग कार्ड. लगेच मग अर्जुन म्हणतो प्रीती ब्युटीज. अरे मिसेस सायली तुम्ही हे नाव कधी ऐकलं का. तर सायली म्हणते अजिबात नाही, हे कार्ड बघून तर असं वाटतंय हे खूप महागड्या कपड्यांचं दुकान असणार आहे. ह्या आशा किंवा आम्ही कुठल्याच अशा दुकानात कपडे घ्यायला गेलोच नाही. आमचे कपडे तर कुसुमताई शिवायची, परंतु प्रिया कधी कधी असे कपडे वापरायची, परंतु ती स्वतः विकत नाही घ्यायची, तिच्या मैत्रिणीचे असायचे. ते कार्ड सुद्धा कुणाच्या बाहेरचं आहे आणि कार्डची अवस्था बघून असं वाटतं हे 1.5 वर्ष जुनं आहे. फट्टीत अडकलं होतं त्यामुळे दिसलं नसेल कुणाला कार्ड. तर लगेच मग चैतन्य म्हणतो आश्रमात कोणी इतकं महागडं कार्ड वापरणार नाही, परंतु साक्षी असं डिझायनर आउटफिट्स घालायची. आपण हे साक्षी ते असल्याचे पुरावे शोधतोय ना, कशावरून हे साक्षीचं नसेल. तर अर्जुनच्या लक्षात आल्यानंतर अर्जुन म्हणतो चैतन्य तू साक्षीच्या तोंडून कधी ह्या बुटीकचं नाव ऐकलंस का. तर आता इकडे चैतन्य म्हणतो अरे ती इतकी शॉपिंग करायची, आता कशाचं नाव मी लक्षात ठेवू. तर चैतन्य म्हणतो दे बघू मला. आणि बघितल्यानंतर चैतन्य म्हणतो मी अशा 56 ब्युटिक्समध्ये तिला ड्रॉप केलं आहे. तर चैतन्य म्हणतो ह्याच्यावरचा ॲड्रेस पनवेलचाच आहे. तर अर्जुन म्हणतो आपण एक काम करू, आपण ह्या बुटीकमध्ये जाऊन विचारू साक्षी शिकरे येते म्हणजे शॉपिंगसाठी येते का आणि 1.5 वर्षापूर्वी तिने ते काही खरेदी केलं होतं का. तर आता सायली म्हणते की असं जर झालं तर साक्षीचा संबंध थेट विलासच्या कुणाशी जोडता येईल ना. अर्जुन म्हणतो अगदी थेट नाही, परंतु आपल्याला हे प्रूव्ह करता येईल की साक्षी आश्रमाच्या आत आली होती. लगेच सायली म्हणते चला तर मग जाऊया का आपण लगेच दुकानात. तर मग अर्जुन म्हणतो चला जाऊया, परंतु हे कार्ड आपण आता एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवून देऊया. आता एव्हिडन्स बॉक्समध्ये कार्ड ठेवल्यानंतर सायली म्हणते आणखी काही शोधून बघूया का, आपल्या हातात फक्त 5 मिनिटं आहेत. यानंतर अर्जुन म्हणतो हो
त्यानंतर पुन्हा एकदा ती तिघेजण शोधाशोध चालू करतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आश्रमाची पूर्ण म्हणजे तपासणी बंद झालेली असते. यानंतर अर्जुन आणि सायली आणि चैतन्य बाहेर आल्यानंतर अर्जुन असं म्हणतात, आपल्याला ज्या काही वस्तू सापडल्यात त्या वस्तूंपैकी एकाशी जरी साक्षीचा संबंध निघाला, आपल्याला सहज प्रूव्ह करता येईल की साक्षी इथे परत आली होती. त्यानंतर सायली आणि चैतन्य त्या प्रीतीज बुटीकमध्ये जातात आणि तिथल्या याला म्हणजे शॉपवाले असतात त्यांना सांगतात की तुम्ही तुमचा रेकॉर्ड चेक करा की पहिलं आता मागील 6 महिन्यापूर्वी साक्षी शिकरे तुमची कस्टमर होती का. तर अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी चॅनलला लाईक शेअर